नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला शेजवान फ्राईड राईस मसाला वापरून एग्स फ्राईड राईस करून दाखवणार आहे। अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हा फ्राईड राईस करून दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 5 अंडी उकडायला ठेवलेली आहेत। अंडे 7-8 मिनिटे उकडून घेतलेले आहेत। आता गॅस बंद करूया। एक मोठी वाटी भरून बासमती तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। एका पातेल्यामध्ये भरपूर असं पाणी घेतलेलं आहे। तांदळाच्या 7 ते 8 पट पाणी घ्यायचं आहे। आता त्यामध्ये 1 चमचा मीठ घालूया। 1 चमचा तेल टाकूया। त्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे। तर त्यामध्ये आपण धुतलेला तांदूळ घालूया। गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे, कारण आपण तांदूळ टाकल्यानंतर त्याचं टेम्परेचर कमी होतं। सगळे तांदूळ पाण्यामध्ये टाकलेले आहेत। बघू शकता, तांदूळ टाकल्यानंतर पाण्याचं टेम्परेचर कमी झालेलं आहे। आता आपण तांदूळ व्यवस्थित ढवळून घेऊया। आता यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून घेऊया, त्यामुळे भाताचा रंग पांढरा शुभ्र असा राहतो। आता हे तांदूळ आपल्याला 90% मोठ्या गॅसच्या फ्लेमवर शिजवून घ्यायचे आहेत। तर जवळजवळ 7-8 मिनिटे झालेले आहेत। बघू शकता 90% भात शिजलेला आहे। भात अगदी सहज तुटत आहे, म्हणजे आता 90% भात शिजून तयार झालेला आहे। आता गॅस बंद करूया। मी इथे एका भांड्यावर चाळणी ठेवलेली आहे। आता त्याच्यावर हा भात ओतून घेऊया। गाळणीने भातातलं पाणी गाळून घ्यायचं आहे आणि आता थोडीशी कसर राहिलेला भात या वाफेवर शिजणार आहे। आता चाळणीमध्ये काढून ठेवलेला भात आपण एका ताटामध्ये काढून पसरवून ठेवूया आणि आपल्याला हा भात पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। आपण हे भातातलं पाणी फेकून न देता आमटी बनवण्यासाठी, सूप बनवण्यासाठी किंवा पीठ भिजवण्यासाठी वापरू शकतो। अंडी आता थोडीशी कोमट झालेली आहेत। आपण आता ती सोलून घेऊया। सगळे अंडी मी सोलून घेतलेली आहेत। मी इथे भाज्या कापून घेतलेल्या आहेत। 2 मोठे कांदे, 1 वाटी कोबी बारीक कापून घेतलेला आहे। 1 छोटा टोमॅटो कापून घेतलेला आहे। 1 चमचाभर लसूण कापून घेतलेला आहे। अर्धा इंच आलं कापून घेतलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे। तुम्ही यामध्ये गाजर, शिमला मिरची, कांद्याची पात सुद्धा घालू शकता। माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्या मी घातलेल्या आहेत। अंडे आता आपण असे मध्ये कापून घेऊया। सगळे अंडे मी कापून घेतलेले आहेत। मी इथे एक मोठी पसरट कढई घेतलेली आहे। तुम्ही पॅन सुद्धा घेऊ शकता। आता मी त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। आता टाकूया कापलेले लसूण, कापलेलं आलं आणि आता व्यवस्थित परतून घेऊया। लसूण आणि आलं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये कांदा घालूया। कांदा व्यवस्थित परतून घेऊया। या भाज्या परतत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे, कारण भाज्या आपल्याला क्रंची हव्या आहेत। आता आपण त्यामध्ये कोबी घालूया आणि आता बारीक कापलेला टोमॅटो घालूया। त्या भाज्या आपल्याला सतत परतत राहायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे। 2-3 मिनिटे भाज्या परतून घेतलेल्या आहेत। आता आपण त्यामध्ये अंडी घालूया। आता परत एकदा 2 मिनिटं परतून घेऊया। अंडी आता हलक्या हाताने परतून घ्यायची आहेत। बघू शकता, या पद्धतीने अंडी 2 मिनिट उलटपालट करून परतून घ्यायची आहेत। आता मी यामध्ये शेजवान फ्राईड राईस मसाला घालणार आहे, त्यामुळे आपल्याला वेगळे असे मसाले घालण्याची काहीच गरज नाही। आता यामधला अर्धा मसाला मी या अंड्यावर घालत आहे, त्यामुळे अंड्याला सुद्धा या मसाल्याची छान टेस्ट लागेल। आता मसाला अंड्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मसाला टाकून व्यवस्थित परतून घेतलेला आहे। भात व्यवस्थित थंड झालेला आहे आणि बघू शकता भात छान मोकळा झालेला आहे। आता हा भात आपण या कढईमध्ये टाकून घेऊया आणि थोडासा हाताने असा मोकळा करून टाकायचा आहे, म्हणजे छान मस्त असं
मोकळा सळसळीत असा फ्राईड राईस तयार होईल। आता याच्यावर उरलेला मसाला टाकून घेऊया आणि आता यामध्ये एक पळी आपण भात शिजवला होता त्यामध्ये गाळलेलं पाणी यामध्ये घालून घेऊया, म्हणजे भात आणखी मोकळा होईल। आता गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि हलक्या हाताने खालून वर अशा पद्धतीने भात हलवत राहायचा आहे। आता याच्यावर फ्रेश कोथिंबीर घालूया। तुमच्याकडे कांदा पात असेल तर तुम्ही ती सुद्धा घालू शकता। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघू शकता मोकळा सळसळीत असा एग्ज फ्राईड राईस तयार झालेला आहे। आता आपण तो डिशमध्ये काढून घेऊया। चमचमीत आणि बघता क्षणी तोंडाला पाणी आणणारा एक शेजवान फ्राईड राईस तयार झालेला आहे। तुम्ही याच पद्धतीने अंडी न घालता सुद्धा व्हेज फ्राईड राईस तयार करू शकता। तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की फ्राईड राईस करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।